अमित शहांच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती? उद्धव ठाकरेंचा सवाल। नकली शिवसेना या अमित शहांच्या टीकेला ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर। वाढवण बंदर होऊ देणार नाही, पालघरमधून उद्धव ठाकरेंचा एल्गार। तर वाढवण बंदर झालं तर मोदींच्या मित्रांच्या घशात जाणार, उद्धव ठाकरेंची टीका। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना शिवसेनेची उमेदवारी। सूत्रांची एबीपी माझाला माहिती, वायकरांना उमेदवारी देऊन दाखवा, खरी शिवसेना कोण हे कळेल, अनिल परबांचं आव्हान। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागपुरात घेतली फडणवीसांची भेट। रामराजे आपला प्रचार करत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा। काहींना समस्या असेल तर त्यांच्याशिवाय निवडणूक लढण्याची तयारी। फडणवीसांच्या भेटीनंतर जयकुमार गोरेंचं माढा संदर्भात विधान। माढा लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक। रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण उपस्थित। युतीचा धर्म पाळण्याचे सर्व कार्यकर्त्यांना निर्देश। विशाल पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता। विशाल पाटील समर्थकांनी घेतले 2 अर्ज। अर्जाबाबत विशाल पाटलांकडून अद्याप खुलासा नाही। हातकणंगलेमधून आमदार प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणात। माहितीचे उमेदवार धैर्यशील मानेंना धक्का। तारा राणी पक्षाकडून आवाडे निवडणूक लढणार। संजय मंडलिकांना जास्त लीड देणाऱ्या 2 तालुक्यांना 5 कोटींचा निधी देणार। चंदगडमध्ये भाजप खासदार धनंजय महाडिकांची अनोखी घोषणा। राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या काकडे कुटुंबियांची शरद पवारांनी घेतली भेट। तब्बल 55 वर्षांनंतर पवार काकडेंच्या भेटीला। काकडे कुटुंबियांना भेटल्यावर शरद पवारांनी घेतली चंद्रराव तावरेंची भेट। 1997 साली तावरेंनी सोडली होती पवारांची साथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।